तर हाय मित्रांनो, मी तुमचा प्रिय गणेश. आज आलो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज घरी बसलो होतो कारण की गेल्या टायमाला गेलो होतो चिंचपोकीच्या आगमनाला, सॉरी पाटलीपुजनाला. तर तिकडे खूप लेट झाला, त्यामुळे घरी जायला लेट झाला. मम्मी बोलली आज कुठे जायचं नाही, आज घरातच होतं. मग बोललं आज जवळपासच कुठेतरी जाऊ. म्हणून आज चला मी दादा बहीण दोन्ही बारकी बहीण आहेत. आज चाललो मी एका मंदिरात भारून देवीला. तर तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होईल ते. ते म्हणजे झाड पार करायचे. बघा बघा हे बघा हे बघा नखरे बघा यांचे, बघा कसे पार करतात बघा. हे पडली बघा 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 पडलं 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 पडलं. सारी उम्र मैं जो कर जा बड़े आ रहा तेरे पीछे ये जिंदगी सर्कस हो गई.
चढता पण येत नाही त्यांना. मी एकटा व्हिडिओ काढतोय बघ. मी आरामात चढून उतरलो पण इकडे बघा कसे धावतात आहे, पळतात आहे. त्यांना काय काम धंदे नाही, नुसते फक्त पडायची कामं करत आहेत. मी दाखवले, आता मी दाखवणार त्याच्यामध्ये. मोये मोये मी दाखवतो ना, मग तुम्हाला दाखवतो पडल्यावरती. इकडे फॅमिली बसले. हा बघा डॅम. डॅम खूप भरलाय आता पाण्याने पूर्ण. एवढा भरला नाही तरी पण गेल्या टायमाला खूप पाणी होतं. मी त्या पाण्यामध्ये उतरलो होतो. आणि जुदानी माताचं मंदिर पण तिकडेच आहे. हे बघा, हे चाललेत पुढे. एक जण पडलं ह्याच्यातलं मगाशी जोरदार. लय उड्या उड्या मारत जात होतं. उड्या मारत मारत जात होतं, जसं काय स्वतःला हुशारच समजत होते. आणि मुच्यावर आपटलं. आता पोचायला आलो आम्ही. थोडंसं अजून आहे. तर हा जंगल सफारीचा रस्ता संपायला आला. आता जो मेन रस्ता असतो त्या रस्त्यावर आम्ही येऊ. आता बघा, आता पाणी दाखवतो. आता पाण्याचा आवाज खूप मस्त येतोय. खळखळतं एकदम पाणी. पाण्याचा आवाज ऐकला ना की गावाची आठवण येते. किती मस्त. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, मस्ती बघा, यांच्या मस्ती बघा. हे बघा, घरी पाणी नाही म्हणून इथं पाय धुते. बघा पाणी. काय काय आहे? हा, पुढे
हां हां दिसले 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 दिसले. मग तुम्हाला दाखवतो साप दिसते का? साप आहे हरण टोळी. चला चला आम्ही जातो. बिचारा तिला राहून दे, तिला आम्ही त्रास नाही देणार. आम्ही आपल्या जातो बरोबर पाहून. चल ना पुढे, चल चल चल. हे वरडतात मला, मी व्हिडिओ काढतोय तर मला वरडतात. बघा काय घडलं, काळोखच काळोख. त्या जंगलात आम्ही जाणार होतो, म्हणजे रस्ता दुसरा आहे तो म्हणजे इकडला. सगळं चिक्कल चिक्कल रस्ता एकदम. हा कुठली? हे बघा, हे फुसके चप्पल घालून येतात चप्पल तोडायला. जा परत घरी जा आता. हा असं वाटतच नाही आम्ही मुंबईमध्ये आहोत. बघा ना, जिकडे बघाल तिकडे ढग, नुसतं हिरवळ हिरवळ वातावरण आणि त्यात चिमण्यांचा आवाज. किती एकदम मस्त वाटतं. असं वाटतं की गावाकडे चालू आहे परत. आणि हे गावची गुरांची वाट. इथून गुरं म्हणजे तुम्हाला माहिती असतील, बैल वगैरे, गाय. त्याला आमच्या कोकणी माणसं गुरं बोलतात, गुरं. आणि हे बघा, हे पूर्ण एकदम खुल्लं, किती मस्त हिरवगार आहे बघा. मस्त वातावरण आहे बघा, ढगाळ वातावरण. आणि आम्हाला जायचंय ते तिकडे, तर तुम्हाला दाखवतो. ते मंदिर दिसायला लागलं तुम्हाला, झूम करून दाखवतो. त्या मंदिराकडे आम्हाला जायचंय. धुरकट दिसेल पण तिथे जायचंय आम्हाला. मग तुम्हाला जीवदानीचं मंदिर पण दाखवतो. आणि हे आहे जीवदानी मातेचं मंदिर. अरे झुमो, हे बघा, हे आहे जीवदानी मातेचं मंदिर. धुरकट दिसेल तुम्हाला. झूम आउट करतो. तिथे जीवदानी मातेचं मंदिर आणि इथे हे मंदिर. आणि त्या मंदिराकडे चाललो. चला मग आता पुढे. आणि इथे बघा कडे इथे डॅम आहे एक. या दोन हिरोईन पुढे चाललेत. काय बोलतात काय माहिती, मस्ती करतात आहे. दोघंच मस्ती करतात आणि दोघंच पडतात आहे जिकडे तिकडे. बघा एकाची चप्पल तुटली. बघा बघा हे नाटक बघा. चप्पल तुटली आहे, चप्पल तुटली आहे, चप्पल तुटली आहे, चप्पल तुटली आहे. चला चला. हा बघा, हा आला मेन गाड्या वगैरे येतात. या रस्त्यावर आम्हाला सरळ जायचंय. गेल्या टायमाला आम्ही आलेलो तर आम्हाला बँजो पार्टी वगैरे भेटलेली वरती जाताना ना. पूर्वा बँजो पार्टी नव्हती वाजवत जात तिथे. हे बघा मंदिर. ते मस्त वातावरण आहे, पक्षी वगैरे. मस्त वातावरणाची मजा येते एकदम. आता थोडं बंद करतो, तुमचं दाखवतो मला पुढे काय काय होईल. बघा बघा लगेच बघतात बघा. असं माझ्याकडे कॅमेरा फिरवला ना की ह्यांच्या नजरा माझ्याकडेच असतात. मित्रांनो, आता आम्ही पोचायला आलोय मंदिराच्या पायथ्याशी. आता हे बघा, त्या मंदिराच्या पायथ्याशी एकदम मस्त शेती केलेली आहे. मस्त एकदम गावासारखं वातावरण असं ना, तसंच तिथे छोटी छोटी घरं पण बांधलेली आहेत मंदिराच्या पायथ्याशी. मंदिराच्या पायथ्याचा गेट आहे बघा, तो गेट. आणि ते भारुंडा देवीचं मंदिर चालू आहे की बंद आहे ते आम्हाला कन्फर्म माहीत नाही, पण आम्ही जातोय. बंद असलं तरी आम्ही मंदिरापर्यंत जाऊन येणार. दर्शन तर अगर चालू असेल तर दर्शन भेटेल, नाही तर आम्ही वर जाऊन तुम्हाला मंदिर तरी दाखवेल. कारण आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही. तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवून तरी येईल नक्कीच.
काय कुठे आहे ते बघा ते बघा ते बघा गावठी कोंबडी सेवा असं वाटतं गावाकडे आलोय सकाळी कोंबडी बघा कोंबडी बघा कोंबडी बघा 2 कोंबडे एक घेऊन जाऊया का घरी आज रविवार आहे तसं पण आणि हे माझ्या बहिणीचे मित्र आले बघा समोर बघा कसे धावत आले ते बघा सेम वाघ दिसतोय बघा वाघ एकदम लायन लायन नाही टायगर लायनला केस असतात टायगरला केस नसतात पट्टेदारी एकदम पट्टेदारी हाय हां ते मोटर वगैरे लावलेलं पाणी पाणी वरून डोंगरातून पाणी येतं धबधब्यासारखं चला आता हा पाहिजे तशी आम्ही परत चालू केला व्हिडिओ आता पूर्ण वर जाईपर्यंत व्हिडिओ चालू ठेवणार जास्त चढ एवढं म्हणजे जास्त शिड्या वगैरे नाही खडतरच रस्ता आहे कशामुळे हसत आहे काय माहिती नाही हा बघा हा रमत गमत चाललाय चढायला आलाय त्याला कंटाळा आता कुठे रे कावळा काव काव करतोय हाय कावळा काव काव करतोय चाललो पुढे मच्छर आहेत आज बहुतेक वाटतंय आम्हाला मंदिर बंद आहे कारण खाली कोणीच नाही फुलं वगैरे विकणारे कोणीच नाही आज फुलं देण्यासाठी तर आहे ठेवलंय पण त्या काकी वगैरे कोणीच नाही ते मंदिर चालू आहे की बंद आहे आज दुपारी मंदिर बहुतेक बंद असतं पण आम्ही गेल्या टायमाला आलो तर चालू होतं चला तरी पण आम्ही वर जाऊन येणार आलो तर फिरून तर येणारच हिरोईन बघते भाऊ कशी चला इथून सुरुवात झाली आता सीड्या पायऱ्या इकडे माकडं पण असतात गेल्या टायमाला माकडं भेटले होते सूचना 3 ना मग 3 तर बाद देतो वडाचं झाड घनदाट वडाचं झाड ते मोठे बघा मंदिर चालवायला टाईम आहे म्हणून कोण अजून आलं नाही आले 2-3 माणसं येतात ते बघून खाली आम्ही लवकर आले 3 वाजता दर्शन घेऊन आम्ही निघून जातो अर्धा तास लवकर आलो आम्ही तसं आता चढेपर्यंत 10 मिनटं होऊन जातील म्हणजे उरले 20 मिनटं आम्ही वरती फोटो वगैरे काढू मग दर्शन घेऊन निघून जाऊ बाकी मस्त पाहुण्यांचा आवाज येतो पाणी धबधबे तिथे
वरून झरा वाहतो. तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये ह्या दोनच हिरोईन दिसतील. पुढे चालतात आहे, की करतात आहे, काय माहिती माकड. कोणता माकड? आता आम्ही खाली छोट्या मंदिराजवळ आलो. काय मोठं आली आम्हाला इन्स्पेक्शन देते, एकदम गायडन्स करते आम्हाला. जसं काय आम्ही पहिल्यांदाच आलो इथे. होते बघा कशी, तोंडावर पडलीच पाहिजे मग कळेल. तर गेल्या टायमाला मी इथे थांबलो होतो फोटो वगैरे काढायला. इथे झरडा आहे, म्हणजे वरून पाणी वाहत येतं, ते एकदम मस्त आहे, बघू शकता. त्या खाली एक मंदिर आलं छोटं, त्या मंदिरात जातो आम्ही. बाकी किती मस्त व्ह्यू येतोय इथे. नाही हे चपला काढतो आम्ही, वरून पाणी वाहतंय. हे भूत चप्पल काढते. चुप रे, मामाला उलटा बोलते. थांबा, हा व्हिडिओ मी तिच्या पप्पांना दाखवणार, मग पप्पा तिथे मारतात की नाही बघा तुला. हे या दोघींचे मित्र झोपल्यात बघा, कसं आलस काढून बघा कसे झोपल्यात एकदम. तर आम्ही त्या मंदिराजवळ आलो. आतमध्ये दर्शन करतो आम्ही आणि मग तुम्हाला वर परत घेऊन जातो. हा डॅम आहे तिकडे आणि हे पाणी वाहतंय झऱ्याचं. तर आता मी आलो आहे मंदिराजवळ, खालच्या पायथ्याशी. आणि वरती अजून एक मंदिर आहे, ते दाखवतो. बघा ह्या दोघांना उपसुंडे काय करतात त्या काय माहिती. खेकडे बघायला गेले. थांबा मी तुम्हाला खेकडा दाखवतो. कुठे खेकडा? थांबा, आलो 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 खेकडे बघायला आलो. जरा पाण्याजवळ आलो मोबाईल घेऊन. कुठे खेकडा दाखव तरी. थांब. हा बघा, छोटक्या. हा हे छोटक्या. हा बघा, ह्याला पकडतो मी. ह्याला पकडला. हा बघा, पाहू शकता, हा छोटक्याला पकडलाय का. खूप बारीक बारीक आहे, मुंग्यासारखे. सोडतो बिचाराला. हे बघा, हे पकडता तर येत नाही तिला, फक्त हात टाकते पाण्यामध्ये. काय माहित नाही, सोडून दे त्याला. हे शंकर. तर बघा, एकाला सोडलं मी खाली. हा बघा तो छोटू. हे पकडू नको, चावेल तो. नाही चावणार. पकडता येत नाही, पण चावल्यावर तिला बघा मग रडेल. बघा किती मस्त पाणी येते. तेच पाय सरकण्यासारखी वाट पण आहे, त्यामुळे हळूहळू येते आम्ही. मस्त वरून एकदम पाणी येते. कुठे मोठा? हा बघा, काळ्या काळू. काळूला पकडून दाखवतो. काळू थांब. काळू पळाला. काळू इकडे पडला पाण्याच्या आत. त्याला जाऊन द्या. मी जरा फोटोज काढतो दर्शन घ्यायला. दुसरी पोरं दर्शन घेत होती, थांबलो होतो. पण बघा किती मस्त मंदिर आहे आतमध्ये. गणपती बाप्पाचं पाया पडतो. पामोरिया. इकडे कुत्रा फिरतो. जय हनुमान सागर. हे बघा, हे आले नाही तर फोटो काढा. माझा फोटो काढा. कुठे टाकणार काय माहिती फोटो. उठ जरा, उठ. पाठी रोशनी.
इथं लिहिलं आहे कृपया येताना दरवाजा बंद करा. हे दरवाजा बंद करा बाहेर येताना. चला आता चाललो आम्ही पुढेच तुम्हाला दाखवतो. आम्ही दरवाजा बंद केला आणि इकडे पोरं फोटो काढतोय. हे बघा त्यांना काय काम धंदे नाही, झुकलेत बघा कसे एकदम मस्त बोचावर करून. दुसरा बघतोय बोलतो त्याचे व्हिडिओ काढतोय, मला काय नाही व्हिडिओ घेत. चला आता आमच्या चपला घालतो आम्ही परत परत आमच्या वाटेने सुटतो. चल मंदिराच्या वरती पोचलो. बघा व्हिडिओ चालू केलं की ह्यांना कशाला हसायला होतं काय माहिती. व्हिडिओ चालू नाही केला की मी काहीतरी बोललो ना व्हिडिओ मध्ये. अरे माझे फोटो काढत होते का त्याच्यामुळे एकदम डोंगरावरती मस्त नजारा दिसतो. हा आहे खाली डॅम पाण्याचा. आणि हे आलं मंदिर. आता आम्ही मंदिराजवळ पोचलो. हे उपस्वंड कुठं फिरतंय काय माहिती. एवढ्या जंगलात काय काय माहिती, काय शोधायला जाते काय माहिती. चला पुढे जाऊया. हे आलं मंदिर आणि हे चले पाणी नाही. आता नको जाऊ, पडायला होईल. नको जाऊ, इथं जाऊ. बघा काय काम धंदे नाही, बघायला काय करतोय. घाबरून नुसते पळतात फक्त. हे आलं मंदिर. हे बघा भाजी काढायला लागली इकडे. बघून भाजी, कोणती भाजी सांग जरा. हे बघा हे बघा हे बघा काढते बघा कशी. हे गावठी रान माणूस. ह्याचं नाव मला माहित नाही, त्यांनाच माहित. काय फोडशी कोणाला तुला. भाजीने मला फोडतात. मला भाज्यांबद्दल जास्त नॉलेज नाही म्हणून ह्यांना विचारतो. हे मला मारतात. वा आता आम्ही आलो मंदिराजवळ. मंदिर अजून बंद आहे. चालून आलं 3 वाजता चालू आहे मंदिर. 3 वाजता आम्हाला दर्शन भेटेल. तर बघा तिकडे आम्ही चपला काढतो आणि वरती जातो. दर्शन भेटल्यास दर्शन घेतो, नाहीतर जरा वेळ वाट बघतो. मंदिराचं दर्शन इकडनं. चल इकडनं, मंदिर बंद आहे ना, इकडनं चल. चालू आहे तर मग इकडनं बंद आहे. इकडे चल इकडनं जाऊया आपण. ते दरवाजा बंद केलाय. मच्छर पण आहेत. खूप मस्त परिसर ठेवलाय मंदिराचा, एकदम स्वच्छ, नीट अँड क्लीन. केळ्यांची झाडं पण लावलेली इकडे. बघा पण अजून केळी नाही आलेत त्या झाडांना. आणि हे वरती फोटोशूटसाठी जागा आहे. वरती पण एक मंदिर आहे छोटंसं. आता आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. मी आतमध्ये बंद करतो. शिव्या पडण्यापेक्षा आपण बंद केलेलं परवडेल. तर आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला नॉट अलाउड. आणि वर जाणार होतो आम्ही, पण वरती पावसामुळे बंद ठेवलं आहे. पाय सरकतील वगैरे म्हणून. हे बघा उपस्वंडी इथं फिरते. मला मंदिराच्या आतला नाही दाखवू शकत, कारण की व्हिडिओ आणि फोटो काढणं मनाई आहे. तर बसलो आहे आम्ही आता, जरा हवा घेतोय. वसई विरार महानगरपालिका.
बघा इथून किती मस्त नजारा दिसतात आणि किती स्वच्छ वाट ठेवलं इथे पूर्ण मंदिराच्या बाहेर. मी मंदिराच्या बाहेर दाखवतो, आतमधलं नाही दाखवू शकत. हे मंदिर परिसर आहे, नीट अँड क्लीन आहे. हे मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड वगैरे नाही आहे, आणि बाहेरूनच काढतोय. आणि मंदिर बंदच आहे. तर हे कुत्र्यांनी त्यांच्या दोघा मित्रांना ओळखलं. हे बघा, एक मित्री आणि ते एक तिकडे तिच्याकडे चाललाय कुत्रा बघायला. काय नको, धावू नको. हां, ती बोलते की माझी मैत्रीण आलेली, मला भेटून हाय पण नाही बोलली, म्हणून मी तिच्यावर भोगतीये. बघा सेल्फी बघा कशी काढते ती. बघा फोटो तर येत नाही आणि काढते मोठी हिरोईन वाणी. चला मग आता हा ब्लॉग संपवतो इथेच. भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.